इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 3 मे. फर्स्ट डे फर्स्ट शो. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. दिवसभर काबाड कष्ट करून थकला भागला जीव गाढ झोपी जातो. झोपेत स्वप्न पडतं. स्वप्न काय तर आपल्याला मस्तपैकी झोप लागलेली आहे आणि झोपेत छानपैकी स्वप्नांची मैफल सजली आहे. जीवाची 2 घटका करमणूक होते. स्वप्नाची कळी फुलते आणि स्वप्न पाहणाऱ्याची कळी खुलते. एक चांगलं स्वप्न हुरहुर लावून जातं. त्यानंतर पुन्हा एक त्याहीपेक्षा चांगलं स्वप्न चटका लावत येतं. होय, ही स्वप्नांची दुनिया आहे सिनेमाची. नाही म्हणायला आताच्या सिनेमाचा भर थोडा ओसरला आहे. त्याचं कारण घराघरात पसरलेलं दूरदर्शन व वाहिन्यांचं जाळं. नाहीतर 4 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना समजण्यासारखा महान धार्मिक, सामाजिक व कौटुंबिक स्टंट खेळ म्हणजे एकमेव सिनेमा असायचा. आ रहा है, तारीख और थिएटर पर ध्यान रखिए अशी सिनेमाची पेपरातली जाहिरात लोकांची उत्कंठा वाढवणारी असायची. सिनेमाच्या गाण्यांची छोटी छोटी घडी पुस्तकं बाजारात खूप विकली जायची. त्या पुस्तकात सिनेमाची स्टोरी अर्धवट छापलेली असायची. त्या अर्धवट स्टोरीखाली एक वाक्य हटकून छापलेलं असायचं, आगे पर्दे पर देखिए. हे वाक्य वाचल्यावर सिनेमा पाहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडलंच पाहिजे अशी धारणा लोकांची व्हायची. सिनेमेही तसे जबरदस्त असायचे. काही सिनेमांच्या पेट्या रेल्वे स्टेशनपासून टॉकीजपर्यंत वाजत गाजत नेल्या जायच्या. खेडोपाडी सिनेमाची पेटी घेऊन येणाऱ्या बसची वाट पाहत स्टँडवर गावच्या गाव जमा झालेलं असायचं. गावच्या जत्रा टुरिंग टॉकीजनं फुलून आलेल्या असायच्या. विलनला बुकलून काढण्यासाठी प्रेक्षक हिरोला चिअरिंग द्यायचे. हिरोईनचं दुःख बायाबापड्यांना स्वतःच्या दुःखापेक्षाही मोठं वाटायचं. चांगले सिनेमे सिल्वर जुबली, गोल्डन जुबली साजरी करायचे. लोकांना सिनेमाबद्दल आस्था असायची, ओढ असायची. खरंच भारतीय सिनेमाचा तो सुवर्णकाळ चिमटीत धरून ठेवता आला असता तर. डोळ्यासमोर कितीतरी सिनेमांच्या आठवणींचा फ्लॅशबॅक उभा राहतो. ह्या ओघातच दिल एक मंदिर ह्या सिनेमातलं शैलेंद्रचं गाणं आठवायला लागतं. दिल जो पखेरू होते पिंजड़े में मैं रख लेता, पालता उनको जतन से मोती के दाने देता, सीने से रहता लगाए याद ना जाए बीते दिनों की. ह्या बीते दिनोच्या काळात सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणं ही बातच काही और होती. सकाळी 6:15ला सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो असायचा. काही सिनेमांचा तर रात्री 2:45ला. पण आपली सगळी कामं बाजूला ठेवून लोक फर्स्ट डे फर्स्ट शोला यायचे. सिनेमाची टॉकीज हाऊसफुल करायचे. प्रसंगी नीतिमत्तेची क्षमा बाळगत ब्लॅकनं तिकीट विकत घ्यायचे. आपल्या भारतीय सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो 3 मे 1913ला झाला. मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहानं तो ऐतिहासिक क्षण अनुभवला. सिनेमा तयार केला होता दादासाहेब फाळके यांनी. दादासाहेब फाळके भारतीय सिनेमाचे जनक ठरले. सिनेमाचं नाव होतं राजा हरिश्चंद्र. स्वप्नात दिलेलं वचनसुद्धा पाळणाऱ्या भारतीय संस्कृतीची शाश्वत कहाणी मूकपणानं पडद्यावर साकारली गेली होती. या पहिल्या सिनेमानं उद्बोधन प्रबोधन साधलं होतं. या पहिल्या सिनेमाच्या वेळी प्रेक्षकांना दिलेला मनोरंजनाचा शब्द आपली सिनेसृष्टी अजूनही पाळते आहे. आपल्यासाठी नवनवी स्वप्नातली स्वप्न घेऊन येते आहे.